हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मॅथमॅटिक्स वाला. मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 2.2 चे 7 क्वेश्चन ऑलमोस्ट कंप्लीट केले होते. क्लास 11 चा मॅथ 2 चा सिक्वेन्स अँड सिरीज या चॅप्टरचा 2.2 एक्सरसाइज मधले 7 क्वेश्चन कंप्लीट केले होते आणि आता पुढच्या क्वेश्चन कडे आपण या व्हिडिओमध्ये लक्ष देऊ. 8 आणि 10 क्वेश्चन आपण पाहण्याचे प्रयत्न करू. तुम्हाला हे जर सर्व समजत असेल, योग्य वाटत असेल तर मोठ्या प्रमाणात आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांच्या सुद्धा कामात पडेल आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर पाहू 8 क्वेश्चन. 8 क्वेश्चन काय, इफ Sn is equal to 2 into 3 raised to n minus 1. आपल्याकडे Sn दिलाय. देन काय करायचं आहे, फाइंड n टर्म अँड शो दॅट द सिक्वेन्स इज जीटी. पहिल्यांदा n टर्म शोधायची सांगितली आपल्याला आणि शो दॅट करायचं आहे की हे जीपी आहे की नाही. ओके, शांततेने फक्त समजून घ्या. n टर्म काढायची असेल आपल्याला तर n चे पहिल्यांदा आपल्याकडे Sn आहे. Sn is equal to 2 into 3 raised to n minus 1 ही Sn आहे. आता आपल्याला ज्यावेळेस Tn पाहिजे असते, Tn म्हणजे n टर्म ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो लक्षात घ्या. Sn minus Sn minus 1 हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. माहित करून घ्या. आता कसं आहे ते सांगतो, काळजी करू नका. T1 T2 T3 T4 अँड देन अशा पद्धतीने आपल्याकडे Tn अशा पद्धतीने आपल्याकडे जीपी दिलेलं असते. आता हे टर्म माहिती आहे, परंतु याच्या अगोदरची टर्म आपल्याला माहिती आहे, म्हणून याच्या अगोदरची टर्म आपण लिहित असतो Tn minus 1 ही टर्म लिहित असतो. आता आपल्याला काय पाहिजे, Tn पाहिजे, हे पाहिजे असेल तर Sn, कोणता Sn, हा पूर्णचा पूर्ण. याच्यामधून जर आपण एवढ्या ह्याला जर मायनस केलं, या पूर्ण मधून Sn मधून, या पूर्ण Sn मधून आपण फक्त n minus 1 ला जर मायनस केलं एवढ्या याला तर आपल्याकडे Tn भेटणार आहे. म्हणून हा फॉर्म्युला असा तयार झाला, तो इथेच घेऊ. ओके, तर आता आपल्याकडे Sn minus 1 नाही, Sn minus 1 Sn minus 1 इज इक्वल टू, हा जर काढायचा असेल तर n बरोबर आपल्याला 1 ला रिप्लेस करावं लागेल, तर n घ्यावं लागेल फक्त 2 into 3 raised to n minus 1 minus 1 म्हणजे Sn minus 1 ची सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला मिळते. Sn minus 1 ची व्हॅल्यू सुद्धा मिळते. हे रफ आहे, हे काढून टाकतो मी, बरोबर लक्षात घ्या. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे जो मी इथे लिहिला होता आताच फॉर्म्युला. Sn सुद्धा आहे आणि Sn minus 1 सुद्धा आले तुमच्याकडे, दोन्ही व्हॅल्यू आले तुमच्याकडे. ओके, फॉर्म्युला वी हॅव फॉर्म्युला Tn is equal to Sn minus Sn minus 1 हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला याला टाकायचं आहे. Sn सुद्धा काढलाय, Sn minus 1 सुद्धा काढलाय. Tn is equal to, आता Tn ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर पहिल्यांदा Sn मधून n minus 1 मायनस करावं लागेल. Sn आहे आपल्याकडे 2 into 3n minus 1 मायनस, हे मायनस करायचं आहे Sn minus 1 ला 2 into 3 raised to n minus 1 minus 1 हे मायनस करायचं आहे. कशा पद्धतीने करतो याच्याकडे लक्ष असू द्या. Tn is equal to, याच्याबद्दल काही कॉमन निघत असेल तर काढून घ्या. 2 कॉमन निघते, मग काढून घेतला. आतमध्ये तुमच्याकडे काय करायचं पहा, लक्ष द्या. 3 raised to n minus 1 ओके, हे एक राहते या ब्रॅकेटमध्ये, मायनस साइन आहे, मायनस साइन आणि इथे राहते 3 raised to n minus 1 minus 1. ब्रॅकेट ओपन जर केलं आपण आणि हे जर एका ब्रॅकेट मध्ये पूर्ण टाकलं तर हे मायनस मायनस इथे प्लस होऊन जाते. याच्याकडे लक्ष असू दे. ठीक आहे, आता 1 प्लस हा मायनस आहे, हा प्लस आहे, प्लस मायनस कॅन्सल होऊन जाते, काहीच राहत नाही. आता आपल्याकडे काय राहते, Tn is equal to 2 into 3 raised to n minus 3 raised to n minus 1. ओके, आता याला तुम्ही रिप्लेस करू शकता. कसं रिप्लेस करू शकता, 3 raised to n minus 1 ला कसं रिप्लेस करू शकता, हा 3n तसाच ठेवा. 3 raised to n minus 1 याला तुम्ही असंही लिहू शकता, रिटर्न ॲज 3 raised to n into 3 raised to n 3 raised to minus 1. ज्यावेळेस बेस कॉमन असते, मल्टिप्लिकेशन असते, त्यावेळेस आपण काय करत असतो, घातांकाची बेरीज करत असतो, प्लस मायनस मायनस होत असते, म्हणून आपण याला असं सुद्धा लिहू शकतो. आता याला असं लिहिल्यानंतर आता आपल्याकडे काय राहते म्हणजे याला आणखी वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. 3 raised to n मल्टिप्लाय बाय, आता याला कसं लिहू शकतो आपण, याला असं लिहू शकतो आपण, येथे मायनस आहे याचा घातांक, म्हणून आपण त्या डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये 1 लिहू शकतो. 1/3 raised to 1. ओके, म्हणजे आपलं काय मायनसचा आपण साइन काढून टाकलेला आहे. म्हणजे यालाच काय लिहावं लागेल आपण, आता यालाच काय लिहू शकतो आपण, याला बरोबर पद्धतशीर लक्ष द्या काय करतोय. याचंच तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करू शकता आणि याला लिहू शकता 3 raised to n/3 असं लिहू शकता. येथे तुम्ही पद्धतशीर सगळ्या गोष्टी समजून घ्या. ओके, मग आता इथे लिहू शकतो आपण Tn is equal to 2 into हा 3 raised to n जसा तसा राहिला, याला सिम्प्लिफाय केल्यानंतर असं लिहू शकतो आपण, मीन्स मल्टिप्लाय बाय मायनस आहे ते मायनस 3 raised to n/3 या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता इथे काय करू शकता, Tn is equal to हा 2 जसा तसा राहील. याच्यातला कॉमन काय निघते का, हो 3n बाहेर निघते कॉमन.
इंटू मध्ये 3n बाहेर निघाला आणि इकडे ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे काय राहणार आता ब्रॅकेटमध्ये काय राहतं त्याच्याकडे लक्ष ठेवा. इथला 3n बाहेर काढला 1 राहिला मायनस इथला सुद्धा 1च राहिला इथे 3 राहिला. याला तुम्ही जर सिम्प्लिफाय केलं तर 3 1 जा 1 मायनस 1 2/3 म्हणजे तुमच्याकडे आता व्हॅल्यू काय राहते लक्ष द्या. व्हॅल्यू राहते आपल्याकडे tn इज इक्वल टू 2 इंटू 3n इंटू मध्ये आपल्याकडे राहते इथे 2/3 इंटू मध्येच राहणार आहे राईट. इंटू मध्ये राहते आपल्याकडे 2/3 अशा पद्धतीने व्हॅल्यू राहते. बरोबर शांततेने लक्ष ठेवा काय करते त्याच्याकडे लक्ष असू द्या. ठीक आहे. आता काय करायचं बघा. आता याचं मल्टिप्लिकेशन करू शकता याचा आणि याचा तुम्ही मीन्स tn इज इक्वल टू 2 इंटू 2 4/3 इंटू 3n अशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता. याला अजूनही जर सिम्प्लिफाय करतो म्हटलं वेगळ्या पद्धतीने तर पहा कसं लक्षात येईल तुमच्या. हे याला डिव्हिजन मध्ये आहे याचा काही पॉवर नाही म्हणजे 1 आहेच माहिती आहे आपल्याला. ज्यावेळेस डिव्हिजन मध्ये असते बेस कॉमन असते त्यावेळेस आपण घातांकाची वजाबाकी करू शकतो म्हणजे असंही लिहू शकता तुम्ही 4 इंटू 3n 1 असंही लिहू शकता. हे सुद्धा तुमचा आन्सर असू शकते. ओके. हे कशाची व्हॅल्यू आली tn ची व्हॅल्यू आली दॅट इज tn ची व्हॅल्यू. दोन पैकी कोणतीही व्हॅल्यू घ्या काही फरक पडणार नाही. दोन पैकी कोणती व्हॅल्यू आपल्याला tn फाइंड n टर्म फाइंड करायला सांगितली होती. n टर्म आपण काढलेली आहे 4 इंटू 3n 1. आता पुढे काय करायला सांगितलंय की शो दॅट सिक्वेन्सी जीपी. हा जीपी आहे की नाही शोधायला सांगितलं. आता जीपी आहे की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला माहित आहे की जीपी केव्हा असते जेव्हा त्याच्यामधला रेशो जो आहे तो कॉमन निघते त्यावेळेस. आणि रेशो कसा काढतो आपण काढतो सेकंड टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म थर्ड टर्म डिवाइडेड बाय सेकंड टर्म. आता आपल्याकडे टर्म दिली tn दिली परंतु याच्या अगोदरची किंवा नंतरची टर्म माहिती पण आपण काढू शकतो. जर आपल्याकडे एक टर्म tn असेल तर आपण त्याच्या अगोदरची जी टर्म आहे ती घेत असतो tn 1 असं लिहू शकतो. याच्या नंतरची टर्म असते आपल्याकडे tn 1 अशा टर्म असतात. मग आपल्याकडे tn आहे त्याच्या अगोदरची एक टर्म आपण कन्सिडर करू की tn 1 आहे. ओके. सो tn वी हॅव tn. सो tn 1 ज्या वेळेस असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे n बरोबर फक्त n बरोबर आपल्याला 1 रिप्लेस करायचं आहे. म्हणजे इथे काय येईल आपल्याकडे आता हे असं जर घेतलं तर 4/3 इंटू 3n 1 ही व्हॅल्यू येणार आहे. ओके. आता आपल्याकडे माहिती आहे r इज इक्वल टू म्हणजे कॉमन रेशो जर पाहिजे असेल आपल्याला तर कॉमन रेशो आपण काय काढत असतो tn डिवाइडेड बाय tn 1 हे काढणार आहोत. कारण काय सेकंड टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म. ओके. देन tn ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे tn ची व्हॅल्यू आली 4/3 इंटू 3n. ओके. अपॉन मध्ये tn 1 पाहिजे tn 1 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 4/3 इंटू 3n 1 या पद्धतीने तुम्ही मांडू शकता. इथे काय होईल आता 4/3 कॅन्सल होऊन जाईल. तुमच्याकडे काय राहते आता पहा r इज इक्वल टू 3n अपॉन 3n 1 या पद्धतीने राहणार आहे. आता काय करू शकता याचा जो बेस कॉमन आहे हे असंही असू शकते 3n डिवाइडेड बाय 3n 1. 10th पर्यंत तुम्ही शिकले बेस कॉमन असला तर आपण याचं काय करत असतो मायनस करत असतो. कशा पद्धतीने करतो त्याच्याकडे लक्ष असू द्या. मायनस करत असतो. ओके. पाहिजे बरोबर. म्हणजे आता याला लिहू शकता तुम्ही असे याला लिहू शकता तुम्ही 3n n 1 अशा पद्धतीने करू शकता. कशा पद्धतीने आपण करतो त्याच्याकडे लक्ष असू द्या. ओके. याला याला नाही हे जसं तसंच राहणार आहे. याला 3n जसं तसा ठेवा हा 3n जसं तसा ठेवा आणि आपण मध्ये इथे काय राहणार आहे आपल्याकडे पहा बरोबर पद्धतशीर इथे काय राहणार आहे आपल्याकडे राहणार आहे. याला जर सिम्प्लिफाय करतो म्हटलं एवढ्याला सॉरी या पूर्णच याला जर सिम्प्लिफाय करतो म्हटलं तर आपण 3n and 3n 1 राईट. ओके. 4/3 येस एक्झॅक्टली हे असंच राहणार आहे. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. मायनस विनचं साईन आहे हे मायनसचं साईन होतं याला आपण करून घेतलं. इथे मायनसचं साईन राहणार आहे. हे मायनसचं साईन इथे सुद्धा मायनसचं साईन आहे. ओके. बाहेर काढला मल्टिप्लिकेशन मध्ये होता हा मायनस मध्ये जाईल. ओके. 2 मिनिट. साईन कडे लक्ष द्यावं लागते. साईन चुकले की सर्व चुकत जाते. इंटू मध्येच आहे इथे सुद्धा बरोबर मांडलंय आपण. याचं मल्टिप्लिकेशन केलं 4/3 हे ब्रॅकेटमध्ये याला असं मांडलं. tn ची व्हॅल्यू आली आपल्याकडे tn ची व्हॅल्यू हे आहे हे इथे फक्त म्हणणार काय आपण
मीन्स आता tn अपॉन tn मायनस 1 tn आहे तुमच्याकडे 4/3 3/4/3 3/-1 राईट. ओके चला पहा लक्ष द्या कशा पद्धतीने करतोय. आता इथे काय करू शकतो आपण याला मायनस करू शकतो आपण r इज इक्वल टू 3n मायनस n 1 अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. r इज इक्वल टू हा इकडे प्लस आहे हा मायनस मायनस प्लस होऊन गेला इथे प्लस झाला. ओके कारण ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यावर तसं इथे आन्सर. ओके अँड देन आपल्याकडे काय आहे हा प्लस आहे हा मायनस आहे प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 3/1 मीन्स r ची व्हॅल्यू राहणार आहे तुमच्याकडे r इज इक्वल टू 3. r is equal to 3. So r means ratio. Ratio is constant. r is equal to 3 is constant. Is constant. That's why. So given sequence is the sequence is GP. The sequence is GP. The sequence is GP. अशा पद्धतीने हे सगळी व्हॅल्यू निघते तुमच्याकडे. पहिल्यांदा आपल्याला tn काढायला सांगितले होते आपण tn ची व्हॅल्यू काढली. दॅट इज आवर फर्स्ट आन्सर. हे लिहा दोनपैकी कोणते तुमच्या पुस्तकात मॅच करून पहा आणि देन आपल्याला सिक्वेन्स हा जीपी आहे की नाही शोधायला करायला सांगितलं होतं. मग आपल्याकडे जो आपण रेशो काढला तो कॉन्स्टंट आला म्हणजे गिवन सिक्वेन्स इज जीपी. कशा पद्धतीने त्याच्याकडे लक्ष ठेवा, साइन कडे लक्ष ठेवत जा म्हणजे साइन चुकल्या की सर्व चुकत जाते. ओके दॅट इज अवर 8th क्वेश्चन. 9th क्वेश्चन जो आहे तो 9th क्वेश्चन थोडासा लांब लचक आहे आणि ट्रिकी आहे. त्या कारणाने त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला तो भेटून जाईल. ठीक आहे आपण डायरेक्ट 8 कडून आता 10th कडे जाऊ. ठीक आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आपण 10th क्वेश्चन पाहू. टेन क्वेश्चन मी ते शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या. 10th क्वेश्चन आहे आपल्याकडे. इफ Sn S2n S3n आर द सम ऑफ n 2n 3n टर्म्स ऑफ द जीपी रिस्पेक्टिव्हली. हे जे काही जीपी आहे त्याच्यात ते काय सम आहे तसं सांगितलंय. देन व्हेरीफाय करायला सांगितलंय. व्हेरीफाय दॅट Sn into S3n minus S2n इज इक्वल टू इक्वल आहे. कशा बरोबर इक्वल आहे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. व्हेरीफाय करायचं आहे S2n minus Sn स्क्वेअर याच्या बरोबर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आता इथे कोणत्या व्हॅल्यू काढायच्या त्याच्याकडे लक्ष असू द्या बरोबर पद्धतशीर. मी मांडतो त्या पद्धतीने सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये एलचे सारेचे आहेत दोन व्हॅल्यू. आपण पहिले हे व्हॅल्यू काढून घेऊ दोन्ही व्हॅल्यू काढून घेऊ नंतर आपण प्रूव्ह करू. ठीक आहे एवढ्या याची व्हॅल्यू पहा काय आहे आपल्याकडे प्रूफ दॅट प्रूफ काय करायचं आहे. प्रूफ आपल्याला पहा लक्ष द्या. Sn into S3n minus S2n इक्वल टू S2n मायनस Sn स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे. याच्यापैकी पहिल्यांदा आपण हे एवढी व्हॅल्यू घेऊन घेऊ. देन आपल्याकडे व्हॅल्यू राहते S2n मायनस Sn. ओके एवढ्या ह्याची व्हॅल्यू काढून घ्या पहिल्यांदा. आता हे व्हॅल्यू काढत असताना Sn चा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे इथे म्हणून देतो. Sn चा फॉर्म्युला पहिले फॉर्म्युला म्हणून देऊ. Sn समीशन काढायचं असलं तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे a into r raised to n minus 1 upon r minus 1 हा फॉर्म्युला असते. हा Sn चा फॉर्म्युला आहे. S2n चा जर फॉर्म्युला पाहिजे असेल तुम्हाला तर कसं आता बस काहीच नाही याच्या बरोबर 2 ला रिप्लेस करावं लागेल म्हणजे S2n इज इक्वल टू याचा फॉर्म्युला काय येईल आपल्याकडे a into r raised to 2n minus 1 upon r minus 1 हा फॉर्म्युला यूज आहे. त्यानंतर S3n चा फॉर्म्युला काय तुमच्याकडे S3 तेच 2 जसा रिप्लेस करा तर 3 करू शकता तुम्ही. ठीक आहे मीन्स आपल्याकडे येईल a into r raised to 3n minus 1 upon r minus 1 अशा पद्धतीने हा फॉर्म्युला भेटून जाईल तुम्हाला. ओके तीनही भेटले. आता तीन याच्या व्हॅल्यू बरोबर लक्षात घ्यायचे. Sn ची व्हॅल्यू S2n ची व्हॅल्यू आणि S3n ची व्हॅल्यू या तीनही व्हॅल्यूचं आपल्याला काम आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर पहिल्यांदा हे उचलून घेऊ आपण इथे घेऊन घेऊ आपण S2n minus Sn. ओके याला फक्त सिम्प्लिफाय करून घेऊ याची व्हॅल्यू काढून घेऊ नंतर बाकीच्या गोष्टी करू. इज इक्वल टू आता S2n आहे का तुमच्याकडे S2n पहा S2n आहे काय आहे तुमच्याकडे a into r raised to 2n minus 1 upon r minus 1 ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे S2n ची. मायनस काय करायचं आहे मायनस तुम्हाला मायनस करायचं आहे Sn ची व्हॅल्यू काय आहे पहा बरोबर
a इंटू आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन ही आली तुमची एस एनची व्हॅल्यू. ओके, एस टू एन मायनस एस एन जे मांडायचं होते आपण मांडलेलं आहे. ओके, पहिल्यांदा याला सिम्प्लिफाय करून घ्या. याला सिम्प्लिफाय करत असताना तुमच्याकडे काय व्हॅल्यू येते पहा बरोबर लक्ष द्या. याच्यातलं कॉमन काय काय निघते, ए कॉमन निघते, आर मायनस वन कॉमन निघते. ओके, तो काढून घेऊ म्हणजे ए अपॉन आर मायनस वन हा कॉमन काढून घेतला. ब्रॅकेटमध्ये काय करायचं पहा बरोबर, एक मोठं ब्रॅकेट घेतो आणि नंतर त्याच्या आतमध्ये लहान ब्रॅकेट आर रेस टू 2n मायनस वन हे एक ब्रॅकेट आणि इथे मायनसचं साईन आहे, मायनसचं साईन लिहून द्या. ओके, आणि इकडलं राहते आर रेस टू n मायनस वन, आर रेस टू n मायनस वन. कशा पद्धतीने मांडलं त्याच्याकडे लक्ष असू द्या. ठीक आहे, हे ब्रॅकेट जर ओपन केले तुम्ही, हे ब्रॅकेट जर ओपन केले तर इथे मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल. ओके, शांततेने लक्षात ठेवायचं इज इक्वल टू ए अपॉन आर मायनस वन ब्रॅकेट इथे काय राहते आता हा प्लस मायनस आहे, हा प्लस आहे, प्लस मायनस कटला मीन्स आर रेस टू 2n मायनस आर रेस टू n एवढं राहते. आता याच्यामधला काही कॉमन निघू शकते का, हो निघू शकत असेल तर आपण काढू. काय निघते कॉमन पहा बरोबर, इकडे लक्ष ठेवा. ए अपॉन आर मायनस वन हा असाच असा ठेवून दिला. याच्यामधला कॉमन काय निघते तर याच्यामधला कॉमन 2n निघू शकते किंवा मग हो यस आर एन बाहेर निघू शकते, आर रेस टू एन बाहेर निघू शकते. याच्यातला आर रेस टू एन बाहेर निघू शकते म्हणजे आता तुम्ही लिहू शकता आता याच्यातला जर बाहेर निघाला म्हणजे आर रेस टू एन राहिला फक्त इथे आपल्याकडे आर एस टू एन आणि मायनस इथे बाहेर काय काढला तुम्ही आर एस टू एन काढावा लागेल मल्टिप्लिकेशन मध्ये आर रेस टू एन हा एक बाहेर काढला पहिले याच्यातून आणि इकडे काय राहते आपल्याकडे आर एस टू एन राहते आणि मायनस मायनस वन राहते. अशी व्हॅल्यू राहणार आहे. कशी काढून त्याच्याकडे लक्ष ठेवा बरोबर पद्धतशीर. याच्यामधला सुद्धा आर रेस टू एन बाहेर काढला मग इथे फक्त राहिला आर रेस टू एन आणि मायनस याच्या ठिकाणी मायनसचा वन टाकून दिला आपण आणि आर रेस टू एन बाहेर काढला. समजलं. यालाच तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ए आता इथे आले आपल्याकडे हे तुम्ही या ए बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊ शकता, हे तुम्ही वेगळंच ठेवू शकता. ठीक आहे, याला वेगळं ठेवू शकता. मग आपण काय करू ए इंटू आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन हे असंच असं ठेवू शकता आणि इकडे आर रेस टू एन हा असाच असा ठेवू शकता. हे तुमच्याकडे व्हॅल्यू होती एवढ्याची. ओके, एवढ्याची व्हॅल्यू आली इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे एस टू एन मायनस एस एन ही व्हॅल्यू आली. कशा पद्धतीने काढली त्याच्याकडे लक्ष असू द्या. ओके, आणखी काही वेगळी पद्धत काहीच नाही बरोबर. याच पद्धतीने बरोबर पद्धतशीर मांडणी करायची आणि पुढे आपण नंतर मग सोडवतो. ठीक आहे, हे एक व्हॅल्यू भेटली. आता याच्यातली व्हॅल्यू काढून घ्या. हे म्हणजे इकडे मांडतो मी या साईडला बरोबर लक्ष द्या. आपल्याला पाहिजे आता S3n मायनस S2n एवढं पाहिजे. तो SN जो आहे तो नंतर आपण हा SN जो आहे तो नंतर आपण तिथे अप्लाय करू. ओके, पहिले एवढ्याची व्हॅल्यू काढून घ्या. मग एवढ्याची व्हॅल्यू काढत असताना S3n आहे तुमच्याकडे आहे S3n आहे आपल्याकडे a इंटू आर रेस टू 3n मायनस वन अपॉन आर मायनस वन ही टाकली. काय करायचं याच्यातून मायनस करायचं आहे. मायनस काय करायचं आहे आपल्याला S2n ची व्हॅल्यू काय पहा a इंटू आर रेस टू 2n आर रेस टू 2n मायनस वन अपॉन आर मायनस वन हे व्हॅल्यू भेटले आहे. ठीक आहे, जसं हे केलं होतं तसं हे करा. कॉमन काय निघते पहा याच्यामधलं कॉमन a निघते आर मायनस वन निघते काढून घ्या. a अपॉन आर मायनस वन हा कॉमन काढून घेतला. ब्रॅकेट मध्ये काय करायचं तुमच्याकडे आर रेस टू 3n मायनस वन हे एक ब्रॅकेट हे मोठं ब्रॅकेट घेऊन घेतो तुम्हाला समजायसाठी. ओके, अँड मायनस मायनस हे मायनस घ्यायचं आपल्याला. इथे कॉमन काढलास इथे राहते आर रेस टू 2n मायनस वन हे कॉमन घेऊन घेतलं आणि कम्प्लीट केलं. आता इथे जेव्हा ब्रॅकेट ओपन करता त्यावेळेस हे ब्रॅकेट ओपन केलं तर मायनस मायनस हा प्लस होऊन जाते. ठीक आहे, सो तुमच्याकडे राहते a अपॉन आर मायनस वन हा असाच असा राहिला. ब्रॅकेट मध्ये काय करायचं तुमच्याकडे हा मायनस आहे हा प्लस आहे काढून जाते. तुमच्याकडे राहते आर रेस टू 3n मायनस आर रेस टू 2n. याच्याबद्दल काही कॉमन काढू शकता का, हो काढू शकतो आपण. याच्यातला 2n बाहेर काढू शकतो आपण 2n बाहेर काढू शकतो. आर रेस टू 2n कॉमन घेऊ शकतो मीन्स लिहू शकतो आपण a अपॉन आर मायनस वन एवढं लिहू शकतो. ओके, अँड देन याच्यातला बाहेर काय काढू शकतो आपण आर रेस टू 2n बाहेर काढू शकतो. इंटू मध्ये आर रेस टू 2n हा बाहेर काढला आणि आतमध्ये आता आपल्याकडे काय राहणार आहे इथे राहते फक्त आर रेस टू n आणि इथे राहते मायनस वन असाचा असा. ओके, आता पहा लक्ष द्या. आता हा जो आहे हा इकडे याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये मांडू शकता तुम्ही जसं आपण याच्याबद्दल मांडलं म्हणजे इथे मांडू शकता तुम्ही a इंटू आर रेस टू n मायनस वन अपॉन आर मायनस वन आहे जसं तसं टाकून दिला आणि इकडे ब्रॅकेट मध्ये राहते तुमच्याकडे आर रेस टू n. अशा पद्धतीने तुम्हाला याची सुद्धा व्हॅल्यू भेटून जाते. अशाची व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू आहे. आता याच्याबरोबर काय टाकायचं आहे आपल्याला a टाकायचं आहे SN टाकायचं आहे SN टाकायचं आहे. मग आपण काय करू याची एवढ्याची व्हॅल्यू भेटली याच्यासोबत काय टाकावं आता
सो अल्सो घ्यायचं नाही तर अल्सो एस एन इंटू मध्ये प्रोडक्ट काढायचं आहे एस एन इंटू S3n मायनस S2n. ओके हे काढायचं आहे. आता एवढ्या याची व्हॅल्यू तुम्ही काढलीच आहे. इथे फक्त एसएन ची व्हॅल्यू टाकायची. मग आपण काय करू एसएन ची व्हॅल्यू टाकू. एसएन काय तुमच्याकडे a इंटू S3n सॉरी एसएन ची व्हॅल्यू a इंटू r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 हे एक व्हॅल्यू टाकली. याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं आहे याच्यासोबत करायचं आहे. हे व्हॅल्यू आपल्याला याची भेटलीच आहे. a इंटू मल्टिप्लिकेशन करायचं आहे मीन्स a इंटू r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 असं टाकू शकता तुम्ही. ओके आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याकडे राहते r2n अशा पद्धतीने राहते. बरोबर शांततेने लक्षात ठेवा काय करतोय. आता हे आणि हे दोन्ही कॉमन आहे आणि याचा काय करू शकतो आपण आता स्क्वेअर करू शकतो. काय करू शकतो स्क्वेअर करू शकतो. सो आपल्याकडे राहणार आहे a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर. ओके हे पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय मध्ये घेतलं आपण तर आपल्याकडे काय राहणार आहे r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 दोन्ही कॉमन आहे म्हणून याचा सुद्धा स्क्वेअर येऊन जाईल. आणि येथे सुद्धा काय असते आपण ज्यावेळेस ब्रॅकेट कॉमन असते आपल्याकडे बेस कॉमन असते त्यावेळेस आपण घातांकाचा काय करत असतो गुणाकार करत असतो. म्हणजे आपण याला r रेस टू n रेस टू स्क्वेअर असं त्याचा स्क्वेअर केला तरी चालेल. काही प्रॉपर्टी याचं मल्टिप्लिकेशन असतं ते मल्टिप्लिकेशन आपण इथे मांडू शकतो. म्हणजे आपण याचा सुद्धा स्क्वेअर करू शकतो r रेस टू n चा स्क्वेअर. आता तिघांचाही स्क्वेअर आहे कॉमन घेऊन घ्या म्हणजे तुमच्याकडे राहणार आहे a स्क्वेअर किंवा याच्यातला rn पुढे घेऊन घ्या r रेस टू n कॉमन घेतला इकडे पुढे घेऊन घेतला मग येथे तुमच्याकडे a स्क्वेअर a घेतला कॉमन a घेतला आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे राहते r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 आणि या सर्वांचा तुम्ही काय करू शकता स्क्वेअर करू शकता. कशा पद्धतीने आपण याची व्हॅल्यू काढली त्याच्याकडे लक्ष असू द्या. ओके ही एक व्हॅल्यू भेटली. आता याच्यामधलीच आपल्याला याची व्हॅल्यू कशाची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू आपण काढली होती याची व्हॅल्यू काढली होती. किती काढली व्हॅल्यू आपण बरोबर लक्ष असू द्या. ही व्हॅल्यू काढलेली आहे आपण. कोणती व्हॅल्यू काढली ही व्हॅल्यू काढलेली आहे. आता यालाच तुम्ही सिम्प्लिफाय जर करतो म्हटलं यालाच तर पहा कसं लक्षात घ्या. हा तुम्ही इथे घेतला इंटू मध्ये आपण. आता याच्यातही तुम्ही काय करू शकता याला आणखी सिम्प्लिफाय करत असताना तुम्ही करू शकता हा आर्यन पुढे घेऊ शकता आणि हे ब्रॅकेट मध्ये ठेवू शकता काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे म्हणजे हा आर्यन तुम्ही याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल नाही दिसेल पाहिजे नंतर तुम्हाला दाखवतो. a बाहेर घेऊन घेतला हा आर्यन पुढे घेऊन घेतला इंटू मध्ये आहे त्याकडे प्रॉब्लेम नाही. r रेस टू n बाहेर घेतला त्यानंतर इंटू मध्ये a आहेच आणि हे ब्रॅकेट मध्ये पूर्ण r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 असं तुम्ही मांडू शकता. म्हणजे ही व्हॅल्यू भेटून जाणार तुम्हाला. ठीक आहे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कॉमन येईल. पण आपल्याला काय म्हटलं होतं प्रूफ करा. काय व्हेरीफाय करायचं सांगितलं होतं SN इंटू S3n मायनस S2n इज इक्वल टू S2n मायनस SN स्क्वेअर. एवढ्या याचा स्क्वेअर करायला सांगितलं होतं. आता याची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढली होती याचा स्क्वेअर करायला सांगितलं होतं म्हणजे याचा स्क्वेअर आपल्याकडे येऊन जाते. हा ओके याचा सुद्धा स्क्वेअर आहे आणि याचा सुद्धा स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याकडे प्रूव्ह होऊन जाईल की LHS इज इक्वल टू RHS कारण दोघांच्याही व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण सारख्याच काढलेल्या आहेत. ही व्हॅल्यू आपण इकडेच मांडू या साईडला. पहा लक्ष द्या r रेस टू n into a in bracket r रेस टू n minus 1 upon r minus 1 हेच राहणार आहे आणि एवढ्या याच्या व्हॅल्यूचा आपल्याला काय करायला सांगितलं होतं स्क्वेअर करायला सांगितलं होतं. सो आपल्याकडे याचा स्क्वेअर सुद्धा येणार आहे. हा इथे स्क्वेअर याची सुद्धा व्हॅल्यू तेच आहे याची सुद्धा व्हॅल्यू तेच आहे कारण याची ही म्हणजे काय आहे ते म्हणजे आहे आपल्याकडे काय प्रूव्ह करायला सांगितलं होतं प्रूव्ह करायला सांगितलं होतं SN into S3n मायनस S2n हे प्रूव्ह करायला सांगितलं होतं. हे एक व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे हे एक व्हॅल्यू आली दोन्ही व्हॅल्यू जे आहे ते कॉमन आले म्हणजे आपण लिहू शकतो हेन्स प्रूव्ह दॅट हेन्स प्रूव्ह दॅट hence prove that what that is SN into S3n minus S2n is equal to S2n minus SN square. ओके हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. कशा पद्धतीने केलं त्याच्याकडे लक्ष असू द्या कारण हे सगळं आपल्याला पेपर मध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके
थोडासा लांब क्वेश्चन होता 10th क्वेश्चन, परंतु काही नाही, सोपी वाटायला लागेल सर्व. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर होत असेल तर शेअर करा, म्हणजे आणखी विद्यार्थ्यांच्या कामात पडेल. हे पूर्ण फ्री आहे, त्या कारणाने याचा उपयोग करून घ्या, ठीक आहे. आणि नीट JEEच्या सगळ्या तयाऱ्या आपण इथेच करून घेऊ, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, सो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, एकदम फ्री आहे सर्व. 8 आणि 10 क्वेश्चन घेतले, 9 क्वेश्चन यासाठी सोडला, तो ट्रिकी आणि खूप लांब लचक आहे, त्या कारणाने त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला तो भेटून जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते कंप्लीट करण्याचे प्रयत्न करू. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. धन्यवाद.